रश्मी, कोण आहे हे पोरगं म्हटलं? हा, कोणासोबत फिरून राहिली तू? काकू काकू थांबा काकू. गोपाल, आता हे एवढं पाहिल्यावर थांबायला लावतं काय रे मला तू? हा, सांग, पाहिलं जाते काय हे? तुला तरी बरं वाटून राहिलं का राजा? हे सांग ना. हा, जशी तू इच्छा रुपाली आहे तशी हे रश्मी आहे. हिला शोभते काय हे असे धंदे करणं? सांग ना तू. आपण कोणी राहिलं पाहिजे, काय राहिलं पाहिजे, हाय का हिला थोडीशी अक्कल? काकू तुमचं सगळं बरोबर आहे तुमचं. पण माहित आहे आता पोरगी मोठी आहे, असं रस्त्यावर कोणासमोर मारणं अन काय म्हणते बोलणं बरोबर नाही आहे काकू. त्याच्यापेक्षा घरी न्या, तिला प्रेमानं समजून सांगा. जेवढं तुम्ही प्रेमानं बोलाल ना तेवढी ते तुमच्या इकडून राहील. तुम्ही जर प्रेमानं बोलणार नाही तर समोर मग आता काकू तुम्ही समजदार आहे. काय आता बोलू मी माझ्या तोंडानं? अरे गोपाल, कुठचंच नाही ठेवलं रे हिनं मले. हा, काय यानं जगतो रे मी? हा, वर तर मान करून जगतो चांगली. हिनं ठेवलं काय मला सांग? आता कोणी पैन काही करण तर काय म्हणन? अशी आम्हाला गंगाची पोरगी. किती बेकार वाटते रे माय बापाला असं पाहून. काकू भावनेच्या भरात पाहू नका जाऊ. आता तुम्हाला एक गरज आहे हिंमत ठेवायची. यावेळेस असतं हिंमत ठेवा लागते. आता पहा, जे गोष्ट तुमच्यावर आता बितून राहिली ते आमच्यावर बितली म्हटलं रुपालीच्या वेळेस. रुपालीनं असंच केलं. अरे काय विचारता मी किती मनात हे ठेवलं असन, किती मनावर कंट्रोल ठेवलं असन त्यावेळेस. आई अशीच करे, पण आईले म्हटलं नाही, आई अशी करू नको. काय सांगता येते पोलीस, चालली जाऊ त्याच्यासोबत. घरचेच वाईट वाटून दिले नाही काय. म्हणून आम्ही मोठ्या यानं समजदारीनं घेतलं. मग बरोबर विचारपूस हे ते सगळं केलं, घरदार हे ते पाहिलं, मग ते करून दिलं. आता पोरगं चांगलं आहे म्हणून तर तसंच काहीतरी करा काकू, कारण असं करून काही अर्थ नाही आहे आपल्याला. हो रे गोपाल, सांग आता काय करू? हा, आता पाय, आता त्या पाहिलं, मी पाहिलं, अजून कोणी पहिलं नाही काय? पाहिलं नसत काय गावात? काय म्हणतील लोक? हा, असंच म्हणन ना, गंगा तर मोठी नाकानं गोष्टी करते. पाय ना गंगाची पोरगी पोरायला जाऊन भेटते तिकडे. बरं थांब, आता इले पाहतो मी पहिले. आता तू म्हणतो प्रेमानं बोला, तर इले प्रेमानच नेतो घरी. आई आई मी चुकलं नाही. आई माफ करून दे, मारू नको. नाही मारत नाही मी कायले मारू? घरी चाल, घरी वय पहिले तू. आणि हे पोरकं कुठचं? हे पोरकं काय नाव आहे याचं? काय नाव आहे तुझ्या रे? सागर, सागर नाव आहे काकू. इकडे वरुडले राहतो. काकू चुकी ठेवून ना तुमच्या पोरीले. लग्न करशील काय मग तिच्यासोबत? हा काकू, लग्न करन आणि नेहमीच तिच्यासोबत राहीन, सुखात दुखात सगळ्या गोष्टीत. तुम्ही काही चिंता नका करू काकू. हे आम्ही ठरवतो मग. तुझ्या आई बाबाला भेटा लागून पहिले त्याच्यासाठी. रश्मी, चाल घरी वय आता लवकर. लवकर घरी चाल तू आता. आई आई मारू नको. नाही आई, गलती झाली. नाही आई, खरंच गलती झाली. ते त्या गलती करायच्या पहिले विचार करायला लागत होता. हा, का आपण एवढा मोठा कांड करू तर आपल्या आईच्या मनावर काय बितन, आपले बाबा काय म्हणन, हा काय म्हणन हे विचार करतो. आता तो गोपालनं समजावलं मला म्हणून सांग, नाही आता मी काय केलं असतं तुलाच माहित आहे मी काय करू शकतो म्हणून. आता तो म्हणते मला काकू असं करू नका म्हणून, आणि त्या भाऊ असतात तर त्याने काय केलं असतं हे तुला माहितच आहे. आई आई माफ करून दे ना. आई झाली ना चूक, आता नाही करणार ना. तर तू घरी चाल ना, त्याच्यासाठी काय आता इथं काय करू मी? तू घरी चाल पहिले. रश्मी जाय घरी, जाय, काही नाही करत तुला, घरी जाय. दादा, गोपाल दादा, आईला सांगा ना बरोबर समजून. दादा तुम्ही चला ना माझ्या घरी. बरं बरं येतो मी, चाल घरी चाल. येतो ना मी, तू घरी तर चाल. नाही दादा, तुम्ही या नाही. दादा चला घरी, चला माझ्या. पाय रश्मी, इथं रस्त्यावर तमाशा काही दाखवू नको. तू जाय रे बा. इथं अजून कोणी पहिलं तर म्हणून काय चालू आहे, कोण पोरग होय म्हणून. हा, तू जाय आता, त्याचं काम संपलं आता इथून. रश्मी येतो मी. हा, काही गरज पडली तर मला फोन कर तू. मी न्यायला तयार आहे तुले. हा, मी कधी अर्ध्या रात्री फोन करशील तर मी यायला तयार आहे म्हटलं. हा जाय, लय नेणारा आला. त्या घरी जाय आपल्या. तुम्हाला सांगतो काकू, रश्मीला मारायची गरज नाही आहे. हा, मारायचं नाही तिले, रश्मी फक्त माही आहे. असं धमकी देऊन राहिला वाटते तू आता? नाही म्हणजे मायापूर्वी माया नाही वाटते. तू घेऊन जाशील मायापुरीले. लस हुशार झाला काय तू आता? हे तुम्ही काही समजा, धमकी समजा नाही तर मग चेतावणी समजा, काही समजा, पण माझ्या रश्मीला हात नाही लावायचा. मला तिले काहीच नाही दिसलं पाहिजे म्हटलं. सांगून देतो आत्ताच, नाही तर मग मारजोड करा ना तुम्ही. सागर जाय, तू जाय जाय आता. मी करण मग फोन करण तुला. तू म्हणतं म्हणून चाललो मी रश्मी, नाही तर मी जात नव्हतो, घरी चालू असतो आता. हा, आता जे राहिली सुईली आहे आमची ती गमावून टाक ना. चाल ना आमच्या घरी, तिथे दाखवून दे तमाशा गावातल्या लोकांले. हा, का रश्मीनं पोरगा आणलं म्हणून ते दाखवून. म्हणजे जे राहिली आमची ती नको ठेवू आता. रश्मी येतो मी. त्याले काय पाहतं, गेला तो लफंगा आता. हा, त्याच्यासमोर बोलून नाही राहिली होती मी. रश्मी तुला सांगून देतो आता. आता का तुझ्या डबलच्या पोट्ट्याला भेटली तर पाय कधी ते तंगडे नाही तोडले, तुझ्याच हातात नाही दिले तर म्हणजे मला माझं नाव गंगाचं बदलून टाकजो म्हटलं, दुसरं ठेवून द्यायचं म्हटलं.
जा बरं घरी, जा बरं आता दोघी जणी. जा आता, इथं रस्त्यावर नका थांबू. मी चाललो आता घरी. हो जा बाबू गोपाल. आणि पाय सांगजो बिंगजो नको बाबा कोणाले. हा नाही तर सारे माझ्या तोंडात शेण घालन पोट्टीच्या आहे ना. आतापर्यंत अर्ध वय चाललं गेलं माय, पण मला कोण काही म्हटलं नाही. या पोट्टीच्या आहे ना कोणी चांगलं म्हणणार नाही मला आता. हो हो, येतो काकू. आता चालतं का त्याच्या घरी नेऊन पोहोचू तुले? हा आमच्या घरी याचं मन नाही आहे. जात त्याच्यासोबत त्याच्या मागं मागं. नाही जाशील तर विचार असून तू आता. आई आई नाही ना आई. आई नको अशी करू नका, अशी करता आई तू. आई लय चांगला पोरगा आहे तो. तू तर समजून घे मला, तू तर आई होई ना माई. हा आईनं तर समजून घ्यायला पाहिजे पोरीचं मन कसं असते तर. मला तू लाडी गोडी काही लावू नको रश्मी. घरी चाल, घरी चाल. त्या बापाच्या समोर गवाई दे काय द्यायची आहे तुला तर. हा तसं त्या बापकनी लय गवाई देते. माई पोरगी लाखात आहे काय म्हणते. आज त्याच्या पोरीनं काय हे केलं तर सांगतो ना त्याइले. हा त्या बाप म्हटलं ढसा ढसा रडन म्हटलं. का माय पोरीले मी काय समजवलं काय निघाली. आई आता सगळे लोकच तर करून राहिले वन, तू माझ्याच मागं करून लागली अशी. अव पाहिती ते एखादा चांगला तर पाहिती. ह्याचा भिकारचोट पाहिला काय काय त्याच्याजवळ. हा त्याचे कपडे पाय, त्याचा ताल पाय. चालली कोणाही सोबत हिंडून राहिली. आणि ती स्वतःच्या गावात काय म्हणून कोणी पाय बरं. आता गोपालले मत झालंच ना मग. काय म्हणून शांताबाईच्या पोरीनं केलं तर पाय ना केवढं साजरं पाहिलं. हा कोणी म्हटलं नाही नाही म्हणू शकत माय बाप असं असलं तर. त्या पाहिलं ते पुट्ट अजून उरतं वरतं तोंड करून मलाच बोलून राहिलं. तिले काही झालं तर. आणि तुम्हाला सांगतो असं तसं म्हणजे आमच्याच पोरीसोबत बोलायला आम्हाला तुझ्या घरी नाही नाही. तो 2 दिवसात आला तोच हुशारून गेला. आई लय चांगला आहे वा इथं, अशी नको म्हणू. काय न बिकार सोडायच तू सांग. फक्त नोकरी नाही आहे त्याले, नाही तर चांगला बिझनेसमॅन आहे नाही तो. लय पाहिलाच बिझनेसमॅन माहीतच पडते आता काय आहे तर पाहिल्यावर. गंगा एवढा उशीर असते काय? हा पोरीले पाहाले चालले, पाहाले गेली का तू तिथं जाऊन बसली नाही? कोणाच्या घरी गेली होती तर काही म्हणत नाही बोलत नाही. त्याचा फायदा तोही उचलून घेतला वाटते आता. रश्मीचे बाबा आवाज खाली करा म्हटलं. आवाज मलाही वाढवता येते. हा पहिले आपली चूक आहे स्वतःची आणि मग मला बोला. मला बोलून राहिले मोठे. हा बसायला नाही गेली होती कोणाच्या घरी. हे तुमची सुपुत्री इले पाहायला गेली होती. माहित आहे काय करून राहिली तिकडे? पोट्टासोबत बसली होती म्हटलं एका त्या वडाच्या झाडाखाली. काय रश्मी खरं आहे बाई हे? हा तू याय बोलून राहिली खरं आहे काय? रश्मी काय बोलन? रश्मी सांगते तुम्हाला. हा तुम्हाला म्हणून राहिली एवढ्या दिवसाचं एखादं पोरग पाहावं, एखादं पोरग पाहावं. हा करून टाका तिचं लग्न. नाही माई पोरगी शिकते, मोठ्या पदावर जाते, कलेक्टरीन बनते. काय पाहा लागते त्याची पोरगी? पोरगी वडाच्या झाडाखाली कलेक्टरीन बनून राहिली. कलेक्टर सोबत मीटिंग होती तिची आता. रश्मी खरं आहे काय हे सांग मला, तू तुझ्या तोंडून ऐकायचं आहे मला. बाबा बाबा आई म्हणते ते खरंच आहे. पण तो पोरगा लय चांगला आहे बाबा. चांगला बिझनेसमॅन आहे. नोकरीवर धरी नाही बाबा, पण चांगला आहे बाबा तो. पहा कशी तोंड वरत करून सांगते. हाय तिने जराशी लाजगीत आहे जराशी. आता मला बोलू देतो का तूच बोलतो? तुम्ही बोलले असते तर कायले एवढं झालं असतं आणि कायलेच एवढं केलं असतं पोरीनं. उठली सुटली का पयाली बाहेर. आता तिले घरातच ठेवतो मी. आता घराच्या बाहेर निघूच देत नाही तिले. पिंजरा कर एखादा पिंजरा आणि पिंजरात टाकून दे तिले. हा नाही मोकाट सोडून देतो तिले फिर गावात. अरे पहिले तिचं समजून तर घे, ऐकून तर घे. रश्मी अंदर जाय तू. बाबा 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 चांगला पोरगा आहे बाबा ते. बाबा ऐका ना, आई ऐकूनच नाही राहिली. तुला जेवढं म्हटलं तेवढं कर, बाकी मग मी पाहिन. मी नंतर विचारपूस करतो मग सगळी तुले. हा जाय सध्या शांत होऊ दे वातावरण घरातलं. गंगा कायले अशी तडकाफडकी निर्णय घेऊन राहिली. हा अरे आता कसं आहे ना कसं नाही तुला माहित नाही मलाही माहित नाही. पहिले पाहा लागन, विचार करा लागन. आता पोरीला एवढं बोलता येत नाही रश्मी. हे गंगा कशी बोलतो तू आता? माय बहीण तिची, तुला तर समजून घ्यायला पाहिजे तिच्या गोष्टी. आणि माझ्या स्वाभिमानाचं काय? तर मी ज्या स्वाभिमानानं गावात जगतो. हा बाया म्हटलं गावातल्या माझ्यावर बोट नाही उचलत. त्या बाया आता मला बोलत जाईन, माझ्यावर हसत जाईन. त्याचं काय? असं म्हणजे तुला काय स्वाभिमानाची येऊन पडली? स्वतःच्या पोरीचं बरं काय वाईट काय याची नाही येऊन पडली नाही गंगा? म्या म्हटलं तू विचार तिचा करून राहिली. पण तू तर काय म्हणते फक्त तुझ्या स्वाभिमानाचा विचार करून राहिली. तुझ्या इज्जतीचा, तुझ्या इब्रतीचा विचार करून राहिली तू. नाही कोणती इज्जत? कोणत्या बाया विचारून राहिल्या हे सांग मला. ह्या 4 बाया गावातल्या त्याच्यासाठी स्वतःच्या पोरीचं नुकसान करतो गंगा? अरे काही कामाची गोष्ट नाही आहे. तो एवढा विचार करू नको तू. सगळं बरोबर होते आणि सगळ्याच्याच घरात अशा गोष्टी चालूच असते. त्याच्यामुळं आपल्या लेकराचं काय बरं काय वाईट हे समजून घे आणि त्याच्यावर ध्यान दे. जगाच्या गोष्टीवर ध्यान नको देऊ. जगात काय काय चालू आहे हे आपण पाहून राहिलो, समजलं? आणि काय हे 4 दिवस म्हणतील तुला कोणी, पण 5व्या दिवशी सगळं विसरून जाईल म्हटलं. त्याच्यामुळे तू पोरीचं नुकसान नको करू त्या गोष्टीसाठी. काय म्हणतो गंगा मी? वाईट मलाही वाटलं, राग मलाही आला, पण काय करू? पोरीवर हात उचलो बरोबर वाटन ते पोरगी आपल्या समजून घ्यायचं आहे तर अजून आपला राग करायला लागन. तो पोरगा तिला चांगला वाटायला लागन. तूच सांग आता वाईट बनायचं आहे का चांगलं बनायचं आहे तिच्या नजरेत तुले? हो तुम्ही म्हणतात हे तर बरोबरच आहे. मी एवढा विचार नाही केला होता. ठीक आहे बाबा.
आता माझ्या पोरीचा विचार करायला लागेल मला, नाही जसं शांताबाईनं केला. मग शांताबाई समजदार बाई आहे. शांताबाईनं विचार केला तर. गंगा, अमाय शांताबाई, बरं झालं आली शांताबाई तू. आत्ताच गोपाल सोबत भेटली मी. गोपालनं सांगितलं काय तुले? हो, गोपालनं सांगितलं मले. आई म्हणे तू जाय म्हणे गंगा काकूच्या घरी म्हणे, अन पाय बरं म्हणे ते गंगा काकू अजून पोरले बोलावून म्हणे काय झालं म्हणे बापा. अरे म्हटलं पुरी गोष्टही नाही सांगितली त्यांना, तिथं पाठवून दिलं मले. समजलं हो शांताबाई मले. आली आता ध्यानात आली गोष्ट. आपल्या लेकराचा विचार करायला लागते म्हणून. झालं तर मग, आला ना तुझ्या डोक्यात विचार आला ना, समजलं ना तुले, बस तर मग काय पाहिजे अजून? अरे आपल्या पोरीचं बोलस होच, काय होते काय नाही पहिले पाय. एकदम असं नाही म्हणत मी तुला का तिच्याच मनानं कर म्हणून. पण ते जर बरं नसन तर तिला समजून सांग त्या गोष्टी. जेवढं ते तुमच्या मनानं समजन ना, तेवढं आमच्या बाहेरच्या लोकांच्या मनानं नाही समजन गंगा. तुम्हाला आई वडिलांनाच तिला समजून सांगायला लागेल सगळ्या गोष्टी. आणि जर चांगलं असन तर करून द्यायलाही हरकत नाहीये. जसं आता आम्ही केलं, काय करावं? आपल्याच लेकराच्या मनात आपण वाईट निर्माण करावं काय? तूच सांग आता. हा वहिनी, मी तसंच म्हटलं इले. आता म्हटलं पाय, आता आपल्या हातातून नाहीतरी गेलं नाहीतरी गेलं, काय करतं म्हटलं मग. हो म्हटलं आपण समोरचा विचार अजून झाला थोडी काही म्हटलं. हो, हे बरोबर आहे. बस ना, असा जो विचार केला तो बरोबर आहे का नाही आहे बा? चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आम्हाला आता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पहा व्हिडिओ.